मध्ये बसलेले मंत्री देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल. त्याबद्दल अजिबात दुमत नाही. माझी बच्चू भाऊंना देखील या निमित्ताने विनंती आहे, रविकांतजी तुपकर यांना देखील विनंती आहे. आपण सरकारबरोबर जर का चर्चा केली तर निश्चितपणे यातून तोडगा निघेल. सरकार आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहे. सरकार कर्जमाफी करायला देखील तयार आहे. एवढंच काय, सरकार दोन पाऊल पुढे जाऊन आपल्या बरोबर चर्चा करायला तयार आहे. चर्चेतून प्रश्न सुटतात. आपण सरकार बरोबर का चर्चा केली तर निश्चितपणे नवनाथजी ते म्हणतात की मंत्री महोदय येणार होते, आज चर्चा होणार होती, पण ते का झाली नाही? हा जो डेडलॉक तोडायचा पुढाकार दोघांना सुद्धा एक एक पाऊल पुढे यावं लागेल ना. निश्चितपणे सरकार एक पाऊल 10 पावलं पुढे जाण्याचं काम करत आहे. सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सरकारमध्ये बसलेले आमदार मंत्री देखील शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही एक पाऊल काय, शेतकऱ्यांसाठी 1000 पावलं टाकायला तयार आहोत. आमचे मंत्री रविकांतजी हा आणि यामधून रविकांतजी सरकार 100 पावलं पुढे टाकायला तयार आहे असं म्हणतात नवनाथ बाग. नाही, मी स्वतः मंत्री महोदयांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आज दुपारी 4 वाजता ते चर्चेला येणार होते, ऑफिशियल निमंत्रण घेऊन येणार होते, ते आले नाहीत. आणि नवनाथजी, कर्जमुक्तीला कोणत्याही आता बैठकीची गरज नाही. तुम्ही तिथून जरी कर्जमुक्तीची केली तर आम्हाला बैठकीला नाही बोलवलं तरी चालतं. ढगात गेल्यावर कर्जमुक्ती करता का? चर्चेतून रविकांतजी, चर्चेतून प्रश्न सुटत असतात. मंत्री महोदय या ठिकाणी पोहोचतील. आपल्याला आश्वासनाने पूर्ण करणार आहोत. आम्ही जे आश्वासन दिले त्या आश्वासनापासून पळ काढणारे आम्ही नाहीयेत. आम्ही एक एक जण आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत. ठीक आहे. मला या चर्चेत अजून 2 पाहुण्यांना आणायचं आहे. अमोल मिटकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमोलजी, तुमच्या पक्षाची भूमिका काय? अर्थ खातं तुमच्याकडे आहे, कृषी मंत्रालय तुमच्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आश्वासन निवडणुकीत दिलं ते आश्वासनाची पूर्तता करा. या मागणीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांवर रस्त्यावर जर यावं लागत असेल तर हे अपयश नाहीये का? आम्ही या चर्चेमध्ये शेतकऱ्याची मुलं म्हणूनच सहभागी झालेलो आहोत. जरी आम्ही सरकारची बाजू मांडायला तुम्ही बोलावलं असेल तरी आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या सर्वांच्या भावना शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. मग ते बच्चू भाऊ असतील, रविकांत तुपकर असतील किंवा रघुनाथ दादा असतील किंवा काळे साहेब असतील, हे सर्व आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. आम्ही काही आभाळातून पडलेलो नाही आहेत. त्याच्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनाचा जो आता खर्चाचा आराखडा रविकांत तुपकरांनी वाचून दाखवला ते वास्तव आहे. तुम्ही जे सांगितलं ते खर्च तेवढा होतो, त्या तुलनेमध्ये आता नाफेडच्या खरेदीची केंद्र लवकर सुरू व्हायला पाहिजे होती, जेणेकरून साठेबाजी प्रायव्हेट व्यापारी करणार नाही. आता मुद्दा येतो कर्जमाफीच्या संदर्भात बच्चू भाऊंच्या नेतृत्वात निघालेल्या सगळ्या या शेतकऱ्याच्या आंदोलनाचा. मुळामध्ये काल कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बच्चू भाऊंना सन्मानाने विधान भवनला आपल्या मंत्रालयामध्ये निमंत्रित केलं होतं. पण बच्चू भाऊंनी फोनवर संवाद साधून जाण्यास नकार दिला. आज दुपारी 3 वाजता माझ्या समोरची घटना आहे. मी आणि माननीय आमदार सचिन अहिर आम्ही एका मीटिंगसाठी बावनकुळे साहेबांच्या दालनामध्ये बसलेलो असताना तिथं बावनकुळे साहेबांनी तात्काळ फोन करून सांगितलं. त्यावेळेस पंकज भोयर यांना फोन लावला गेला. त्याच वेळेस मी स्वतः तिथे होतो आणि दुसरे आशिष जयस्वाल की पंकज भोयर याच्याकरता, कारण बच्चू भाऊंनी तिकडून असं म्हटलं की बाबासाहेब पाटलांना पाठवा, पण बाबासाहेब पाटील कोणत्या कारणानिमित्त त्यांच्या मतदारसंघामध्ये होते, त्यामुळं सहकार राज्यमंत्री म्हणून पंकज भोयर यांना पाठवण्याकरता त्यांना विचारणा केली गेली आणि दोघंही 3 वाजता निघाले. आता इथून 3ला त्यांना सांगितल्यानंतर 4 वाजेपर्यंत एअरपोर्ट आणि तिथून जायला 1-1.5 तास नागपूरला लागतो आणि तिथून आंदोलनस्थळी पोहोचायला अर्धा तास, म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत ते मंत्री पोहोचणार होते. आता ते मंत्री तिथे पोहोचले. ते मंत्री सरकारकडून निवेदन घेऊन गेलेत की तुम्ही चर्चेत या ना, चर्चेमध्ये या, शेवटी तोडगा हा चर्चेंती निघणार आहे. आज चक्का जाम झाला, रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, पण बच्चू भाऊंनी सांगितलं रेल्वे रोको करू नका. ते म्हणतायत आता चर्चा कसली